विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. आज दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये साहित्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्या राम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव, मणिपूरचे गृहमंत्री गोविंदास, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शिर्डी देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादींच्या उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी राम मंदिर अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज, केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापरावजी जाधव, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मणिपूरचे गृहमंत्री गोविंदास यांच्या हस्ते मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ईशान्य भारतातील मणिपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर यांची निर्मिती करण्याचे तेथील सरकारने ठरवले आहे. यासाठी महाराष्ट्रातील या सर्व मंदिर समितीने मणिपूर येथे बांधण्यात येणाऱ्या मंदिरांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि सदरची माहिती मिळताच या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी तत्काळ मणिपूर मंदिर निर्माण कोषसाठी 5 लाख रुपयांची सेवा जाहीर केली. आणि या मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या सेवेची दखल घेत अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आदरणीय गोविंद गिरी महाराज, केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव, मणिपूरचे गृहमंत्री गोविंदास, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा सन्मान करण्यात आला.